श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथून पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही. आणि मागे वळून पाहिलं तरी फक्त दुःख, अपयश आणि आठवणी दिसतात. मनात हजारो प्रश्न निर्माण होतात. माझ्याच आयुष्यात एवढी संकट का? माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? पण अशा वेळी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, तुमचा त्याग करत नाहीत. ज्यांच्या मनात स्वामींची श्रद्धा असते त्याला संकट येत नाहीत असं नाही, पण संकटातून बाहेर पडण्याची शक्ती स्वामी नक्की देतात. कधी ते परिस्थिती बदलतात, तर कधी परिस्थितीशी लढण्याची ताकद आपल्या मनात निर्माण करतात. आपण स्वामींकडे अनेकदा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जातो, पण स्वामींच्या चरणी गेल्यावर एकदा मनापासून एवढंच म्हणा, स्वामी, माझ्या मनासारखं सगळं घडवू नका, पण जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्या आयुष्यात नक्की घडवा. कारण आपल्याला आज जे हवं असतं ते कदाचित उद्या आपल्या दुःखाचं कारण बनू शकतं. आणि आज जे आपल्याला दुःखद वाटतं त्यामागे उद्याचं एखादं सुंदर सुख दडलेलं असू शकतं. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा सोडू नका. लोक तुमच्याबद्दल काही बोलू देत, तुमच्यावर विश्वास ठेवणारे कमी असले तरी चालेल, पण स्वामींवरचा तुमचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. रात्री कितीही काळोख असला तरी पहाट नक्की होते. दुःख कितीही मोठं असलं तरी त्याला शेवट असतो. डोळ्यात कितीही अश्रू असले तरी एक दिवस याच डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. फक्त मन शांत ठेवा, कर्म करत राहा आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. जिथे आपली शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. जिथे आपले प्रयत्न थांबतात तिथे स्वामी मार्ग दाखवतात. आणि जिथे आपल्याला वाटतं की आता काहीच होणार नाही, तिथे स्वामी शांतपणे आपल्या आयुष्याची नवी सुरुवात लिहित असतात. म्हणून आज मनात कोणतंही दुःख असेल, कोणतीही चिंता असेल, कोणतीही इच्छा अपूर्ण असेल, ती स्वामींच्या चरणी सोपवून द्या. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, माझ्यावर कितीही संकट आली तरी चालतील, पण त्या संकटात माझा हात सोडू नका. माझ्या आयुष्याची वाट कितीही कठीण असली तरी चालेल, पण त्या वाटेवर माझ्यासोबत चालत राहा. मला सुख मिळालं तर तुमचे आभार मानेन आणि दुःख मिळालं तरी तुमच्यावरचा विश्वास सोडणार नाही. कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला जग जिंकण्याची गरज नसते. स्वामींच्या चरणी मिळालेली शांतता हेच त्याचं सर्वात मोठं भाग्य असतं. भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.